श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. काय होतं ना की कितीही सेवा केल्या, कितीही प्रयत्न करा, आपल्यावर येणारी संकटे ही काही संपतच नाही. एकामागून एक त्रास हे सुरूच असतात, एकामागून एक दुःख ही येतच असते. काय करावे ते सुचत नाही. तर त्या दुःखातून, त्या त्रासातून, त्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर हे उपाय करायला तुम्ही सुरुवात करायची आहे. त्यामुळे तुमची जी संकटे आहेत, जी दुःख आहेत, ती हळूहळू दूर होण्यास मदत होणार आहे. सगळ्यात पहिले म्हणजे रोज संध्याकाळी आपली तिन्ही सांजेची जी वेळ असते त्या वेळेला आपल्या घरामध्ये कापूर जाळला पाहिजे. काय करायचं, एखादं तामण घ्यायचं किंवा ज्या भांड्यात तुम्ही आरती करता त्या आरतीचं भांडं सगळ्यांकडं असतंच. त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे व कापराच्या 1-2 वड्या टाकायच्या व घंटी वाजवत म्हणजे तो कापूर पेटवायचा, प्रज्वलित करायचा आणि घंटीत वाजवत तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि फिरवता एखाद्या मंत्राचा जप करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये म्हणजे अगदी कानाकोपऱ्यामध्ये तो फिरवायचा आहे. यामुळे काय होणार आहे, आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह शक्ती असते, जी निगेटिव्ह ऊर्जा असते ती बाहेर जाण्यास मदत होणार आहे. त्याच्यामुळे हा जर उपाय तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमची जी दुःखे आहेत, जे त्रास आहे ते हळूहळू कमी होण्यास मदत होणार आहे. त्यानंतरचा उपाय म्हणजे रोज हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा, एखादी उदबत्ती लावायची, बसायला एक आसन घ्यायचं व मनापासून शांतीपूर्वक हनुमान चालीसा म्हणायची. यामुळे बजरंगबलींची कृपा आपल्यावर होईल व हळूहळू आपली जी काही दुःखे आहेत, संकटे आहेत ती दूर होऊ लागतील. एखाद्या व्यक्तीवर सतत संकट येत असेल, एकामागून एक काही ना काहीतरी त्याच्या मागे लागलेले असेल तर काय करायचं, एक पाण्याचा नारळ घ्यायचा, त्या माणसाच्या अंगावरून 11 वेळा क्लॉकवाईज उतरवायचा. नंतर तो नारळ आहे तो वाहत्या पाण्यामध्ये नेऊन टाकायचा किंवा एखाद्या ठिकाणी पवित्र अग्नी म्हणजे होम हवन सुरू असेल त्या अग्नीमध्ये तो नारळ जाळून टाकायचा. हा उपाय तुम्हाला 5 शनिवारी करायचा आहे. यामुळे सुद्धा त्या व्यक्तीवरची जी आलेली संकटे आहेत किंवा येणारी संकटे आहेत ती दूर होण्यास मदत होणार आहे. आपल्याकडे गाय, कुत्रा येत असेल, रोज पक्षी येत असतील तर त्यांना रोज थोडे अन्न खायला द्यायचे आहे. मुंग्यांना रोज थोडीशी साखर टाकायची आहे. पक्ष्यांना अन्न खाऊ घाला. उपाशी गरजू व्यक्ती यांनासुद्धा अन्न दिलं तर म्हणजे गाय, कुत्रा, पक्षी आणि जे गरीब लोक असतात किंवा जे उपाशी लोक असतात त्यांना जर खायला घातले तर त्यांचा जो आत्मा आहे तो तृप्त होतो व आपल्याला चांगले आशीर्वाद मिळतात. हे सगळ्यात महत्त्वाचे कर्म मानले जाते. यामुळे आपलीसुद्धा म्हणजे या गोष्टींमुळे त्यांचे जे आपल्याला आशीर्वाद लागतात त्याच्यामुळे आपल्याला त्रासातून बरीचशी मुक्ती मिळते. जर तुमच्यावर खूपच मानसिक ताण, संकटे, दुःख येत असतील तर एखाद्या शुक्रवारी तुमच्या जवळच्या कालीमातेच्या मंदिरात जायचं. आपल्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा मागायची, विनंती करायची की माझ्यावरील जे काही संकटे आहेत, जी दुःखे आहेत ती दूर करा. यामुळे सुद्धा तुमची जी संकटे आहेत ही कमी होण्यास मदत होणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, रोज रात्री झोपताना एक तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लाल चंदन घालायचे आहे आणि ते पाणी रात्रभर आपल्या उशाशी ठेवायचे, म्हणजे आपल्या डोक्याजवळ ठेवून आपण ते झोपायचं. सकाळी अंघोळ झाल्यावर ते पाणी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. असे जवळजवळ तुम्हाला 41 दिवस करायचे आहे. यामुळे तुमच्यावरची येणारे संकटे, दुःखे ही दूर होणार आहेत. तुम्हाला जमतील तितके उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमची दुःखे व संकटेही हळूहळू दूर होतील. नमस्कार.